श्लोक 24, 25 आणि 26 या 3 श्लोकांचा आता आपण एकत्रित अर्थ पाहणार आहोत. तर श्लोक 24. संकल्प प्रभवान कामस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. श्लोक 25. शनैः शनैरुपरमेतद्बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. श्लोक 26. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. अर्थ: संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व कामांचा समूळ त्याग करून मनाचे योगाने, इंद्रिय समुदायाचे सर्व बाजूने संयमन करून धैर्ययुक्त बुद्धीच्या योगाने हळूहळू उपरम करावा आणि मन आत्मसंस्थ करून कसलेही इतर चिंतन करू नये. तसेच ज्या ज्या कारणामुळे चंचल व अस्थिर मन बाहेर भटकू लागते त्यापासून योगाभ्यासी साधकाने त्याचे संयमन करून त्याला आत्म्याच्याच स्वाधीन करावे. विवरण पाहूया. संकल्प म्हणजे पुष्कळ कल्पना करणे, खूप विचार करणे. या संकल्पामुळेच सर्व काम निर्माण होतात. अगदी एकोहम बहुश्याम या ब्रह्माच्या संकल्पातूनच विश्वनिर्मिती झाली आहे, हे आपण यापूर्वी पण पाहिलेले आहे. आपण विचार करीत बसतो आणि त्यापासूनच एखादी गोष्ट आपल्याला सुचते किंवा मग त्या गोष्टीचा आपल्याला अभाव जाणवायला लागतो. म्हणजे ती गोष्ट आपल्याजवळ नाहीये हे आपल्या लक्षात येते आणि जे आपल्याजवळ नाही ते आपल्याला अगदी हवे वाटू लागते. या हवे वाटण्यालाच काम म्हणजेच इच्छा असे म्हणतात. आता जर आपण संकल्पच केला नाही तर काम निर्माण होत नाही. म्हणून संकल्पाचा समूळ त्याग करावा. सर्वान शेषतः, सर्वाचा म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता असा त्याचा त्याग करावा. असा त्याग केला की मनाने इंद्रियांचा ताबा मिळवता येतो. या देहात 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. 10 घरे एकत्र आली की गाव तयार होतो. तसेच 10 इंद्रिय देहात एकत्र आहेत म्हणून याला इंद्रिय ग्राम असा शब्दप्रयोग केलेला आहे. या इंद्रिय ग्रामाचा प्रमुख जो आहे ते मन नावाचा अधिकारी आहे. तो या सर्व इंद्रियांना एकसंध ठेवतो. 10 जणांना मोकळे सोडले तर ती मुकाट सुटतात, मग गावाची अगदी वाट लावतात. म्हणून या मनाला हाताशी धरून सर्व इंद्रियांना एकसंध असे बसायला लावले पाहिजे किंवा वागायला लावले पाहिजे आणि त्यावर प्रभुत्व सुद्धा मिळवायला हवे. मात्र ते सर्व बाजूनी सर्व इंद्रियांवर असायला हवे. म्हणजे एकाच इंद्रियावर किंवा एकाच वेळी असं चालत नाही, तर एका वेळी सर्व गोष्टींवर असा ह्या मनाचा ताबा असायला लागतो. एखादी गोष्ट मी करणार नाही किंवा त्याऐवजी दुसरी कोणती तरी गोष्ट करीन असे वाटल्यास ती जास्त किंवा ती नसेल किंवा आता मला हे नाही तर ह्याऐवजी ही मला करायची, तर जी दुसरी करायची ती मी जास्त प्रमाणात करीन असं आपल्याला मनाला वाटत असतं. उदाहरणार्थ आपल्यासमोर 2 पक्वान्ने आली आहेत आणि ती दोन्ही आपल्याला आवडतात, पण त्यापैकी एक मी खाणार नाही. हा मी संयम केला की आता हे किती जरी मला आवडत असलं तरी हे पक्वान्न मी अजिबात खाणार नाही, कारण मी आता मनाचा संयम करतोय. तर मग दुसरे पक्वान्न मी त्याच्यापेक्षा म्हणजे मी समजा 1 वाटी श्रीखंड खाणार असेल तर त्याच्याऐवजी मी 2 वाट्या श्रीखंड खाईन असा अट्टहास आपण इथे करता कामा नाही. तर असे जर ते सेवन केले तर ते तसं चालणार नाही, कारण इथे कोणत्या एका गोष्टीचा अट्टहास आवड-निवड आपली असता कामा नये. काही लोक जेवणात मला अमुक एक गोष्ट चालत नाही किंवा मी चहा पित नाही त्याऐवजी मला दुसरे काहीतरी हवे असा आग्रह धरतात आणि या आग्रही वृत्तीमुळेच इतरांना त्याचा त्रास सुद्धा होतो.
पण अशा आवडीनिवडीतूनच मनाचा आग्रह वाढत जातो. तो या ठिकाणी ह्या योग साधनेत उपयोगी नसतो. भाकरी किंवा पक्वान्न दोन्हीपैकी एक किंवा इतर काहीशी आपल्याला भुकेच्या म्हणजे 12च्या वेळी जर मिळाले तर ते अन्न परब्रह्म आहे म्हणून आपण स्वीकारले पाहिजे. कोणतीही एकच गोष्ट मी करीन किंवा करणारच नाही हा संकल्प आपण टाकून दिला पाहिजे. म्हणून सर्व बाजूंनी सर्वेंद्रिय असे इथे म्हटलेले आहे. अर्थात या सर्व गोष्टी हळूहळू शांतपणे करायला हव्यात. मनाला तसे शरीराला हळूहळू शांत करावे असा विचार श्लोक 25 मध्ये भगवंत सांगत आहेत. यासाठी खूप चिकाटी लागते. 5 मिनिटं शांत वाटले नाही तर बसले आणि आपल्याला जर शांत वाटलं नाही तर आपल्याला कंटाळा येतो आणि मग आपण उठून जातो. आपण काहीतरी अशी चुळबुळ करावी लागतो. पण तसं न करता अगदी चिकाटीने एखादी वेळ ठरवून घेऊन तितका वेळ आपण गपचूप अगदी शांतपणे बसायलाच हवे. हा वेळ रोज किंवा काही दिवसाच्या सरावाने थोडा थोडा वाढवत न्यावा. बुद्धीमध्ये चिकाटी हवी. मन चंचलच असते पण बुद्धी मात्र स्थिर असते म्हणून तिच्या चिकाटीला फार महत्त्व दिले आहे. बुद्धीने आपल्या मनाला रोखावे. आत्मसंस्थम मनः कृत्वा स्वतःच्या किंवा आत्म्याचे ठिकाणी ते स्थिर करावे. स्वतःचे ठाई म्हणजे माझे ठाई परमेश्वराचे ठाई. मी म्हणजे इथे परमेश्वर किंवा आत्मा असा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मनाचे ठाई मी कोण याचा शोध घेताना सर्वप्रथम मनावर लक्ष केंद्रित करावे. कारण मन नेहमीच इंद्रियांकडून त्या त्या विषयांकडे धाव घेत असते. जसे डोळ्यातून दृश्याकडे, कानातून नादाकडे आणि नाकातून गंधाकडे तर जिभेतून चवीकडे येऊन त्वचेतून स्पर्शाकडे ही सर्व मनाची धाव बंद केली की ते आत्मस्वरूपी स्वस्थानी स्थिर होते असं भगवंत इथे सांगत आहेत. आणि या मनाला स्वस्थानी स्थिर करण्याची एक युक्ती सुद्धा सांगितली आहे आणि ती म्हणजे माणसाने अजिबात विचार करू नये. आता खरं म्हटलं तर ही जरी युक्ती असली तर ही तशी फारशी सोपी नाहीये. कारण आपण निर्विचार होणं खूप अवघड आहे. पण तरी पण भगवंतांनी हा उपाय आपल्याला सांगितला आहे तर त्याचा आपल्याला विचार करायलाच हवा. कारण विचार आला की मग मन त्यामागे धावते आणि आलाच तर तो परतून लावावा. तो स्वरूपाचा विचार करण्याकडे वळवावा. येथे किंचित अपि न चिंतयेत असे म्हटलं आहे. म्हणजे थोडासा सुद्धा विचार करू नये. म्हणजे देवाचा अगर परमात्म्याचा सुद्धा विचार करू नये. मुळात विचार न करणे म्हणजे योगी सोपी गोष्ट नाही. म्हणून सुखातील विषयांचा विचार बाजूला सारताना देवाचा विचार मनात आणावा. आणि हळूहळू तसे आपल्याला जमायला लागले की मनही शांत होत जाते. मग ते चिंतनही थांबवावे. पूर्ण निर्विचार अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा. रोज यासाठी शांत बसण्याची सवय करावी लागते आणि कालांतराने काही क्षण निर्विचार अवस्थेत माणूस जाऊ शकतो आणि तसा अनुभव साधकाला येतो. अशा रीतीने हे वेळ वाढवत न्यावी. मन कोठेच गेले नाही तर ते स्वस्थानी स्थिर होते. अशा रीतीने आतमध्ये स्थिर झालेले मन आत्म्यापाशी जाते. विचार करण्यात माणसाची खूप शक्ती खर्च होत असते. विचार बंद केले तर ती शक्ती वाचते व त्यामुळेच मन व शरीराचे सामर्थ्य वाढते. ते सामर्थ्यशाली होते. मनाचा परिणाम नेहमीच शरीरावर होतो आणि हा विचार आता आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा मान्य केलेला आहे. माणसाचे मन अतिशय चंचल व अस्थिर असते असे श्लोक 26 मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. ते इंद्रियांच्या व स्वतःच्या वेगवेगळ्या विषयात व विचारात नित्य भटकत असते. असे हे मन जेथे जाईल तेथे त्याला अडवावे. त्याला इकडे तिकडे भटकू देऊ नये. त्याला स्वतःमध्ये वश करून ठेवावे. यासाठी इंद्रिय निग्रहाबरोबरच बुद्धीचे धैर्य अत्यंत गरजेचे असते. इथे धैर्याची आवश्यकता काय आहे असे आपल्याला नक्कीच वाटेल. पण जे अभ्यास करतात त्यांनाच ह्या गोष्टी कळतात.
कारण संकल्प, कामना व इंद्रिय शांत होऊ लागली तर माणसाला अनेक प्रकारचे भय वाटू लागते. ज्ञानदेव सांगतात की साधकाते भेडसावी परी बिहावेना, म्हणजे साधकाला त्याची भीती वाटायला लागते, पण साधकाने अजिबात भिऊ नये. कारण या काळात अनेक प्रकारचे क्लेश होऊ शकतात आणि हे सर्व अगदी काही काळच असते. पण याच वेळी जर आपण घाबरून साधना बंद केली तर मात्र आपल्याला जे काही आपले साध्य आहे, जे काही मिळवायचे आहे ते प्राप्त होत नाही. म्हणून अशा वेळी जाणत्याचे, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शनच हवे. सद्गुरूपाशी राहून अभ्यास केला तर त्यांच्या साह्याने हे भय दूर होते. त्याचबरोबर विषयाचा त्याग करून परमात्मा सन्निध गेल्याने आपले कोणतेच अहित होणार नाही, तर कल्याणच होणार आहे हा दृढ विश्वास धरून बुद्धीने स्वतःला तसे करावे. मग मन जेथे जाईल तेथून त्याला परत आणावे. हा अभ्यास फार महत्वाचा आणि चिकाटीनेच करावा लागतो. ज्ञानदेव म्हणतात की यासाठी कृतनिश्चयच हवा, कारण अशा कृतनिश्चयानेच केलेला नियमच अशा मुकाट मनाला एका जागी स्थिर करतो. ऋग्वेदात यासंबंधी खालीलप्रमाणे विचार सांगितलेला आहे की ज्या साधकाने मन खूप प्रयत्न करूनही स्वाधीन होत नाही ते दूर दूर पळते, कधी स्वर्गात, कधी पाताळात, तर कधी दाही दिशात ते कुठेही सतत हिंडतच असते. त्याला आत्म्याचे ठिकाणी स्थिर करावे. यासाठी गीतेने अभ्यासाचा म्हणजे सतत सराव करण्याचा उपाय सांगितला आहे. अभ्यास योगयुक्तेन असे मोकाट मन जेथे जाईल त्याला हा नियमच परत घेऊन येईल. मग मोकलिले जेथे जाईल तेथून नियमूच घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची की, असे ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत. या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे रामदास स्वामींनी स्वतःचा अनुभव करुणाष्टकाद्वारे सांगितला आहे. वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून टाकळी येथे तपस्साधनेला सुरुवात केल्यावर त्यांना कधी कधी खूप एकटे वाटे. तेव्हा ते म्हणतात, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मन ऐकेनासे होई, त्याला कोण समजवणार. मग वर सांगितल्याप्रमाणे ते श्रीरामाला आपले मनोगत सांगू लागले. ते म्हणायचे, अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि आपल्या या स्वगतांची आणि त्यांना आपल्या स्वजनांची आठवणही त्रास देऊ लागायची. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. किंवा पुढे ते म्हणतात की घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. आणि यातून बाहेर पडण्यासाठी ते रामरायाला विनंतात की घडी घडी मन आता रामरूपी भरावे, रघुकुल तिळकारे आपुलेसे करावे. तसेच त्यांना कळून चुकले होते की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग मन तर सगळीकडे धावत आहे, ते जागी स्थिर होत नाही आणि हे योग्य नाही याची जाण एकीकडे होत होती. म्हणून ते रामाला म्हणतात की रामानेच त्यांचेवर कृपा करून या सगळ्या त्रासातून, मनाच्या चंचलतेतून त्यांची सुटका करावी. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विणमज नेती जंबुकी वासनारे. अशा विविध प्रकाराने त्यांनी मनाची समजूत घातली. ते एका परमात्म्याचे म्हणजे श्रीरामाचे ठिकाणी स्थिर केले. अनेक वर्षाचे अभ्यासाने, सातत्याने ते त्यांना शक्य झाले. या काळात प्रत्येक गोष्ट नियमाने करणे म्हणजेच लवकर उठणे, व्यायाम करणे, जप करणे, श्रवण, वाचन, मनन, चिंतन आणि आहारावर नियंत्रण अशा सर्वच गोष्टींची सांगड घालीत इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवले, मनबुद्धी स्थिर केली व आपले प्रिय म्हणजे परमात्मा प्राप्त करणे आणि ते त्यांनी साध्य केले. इथे आपण थांबूया आणि आपण पण जर ह्या मार्गाने जायचं असेल तर आपल्याला काय काय करायचं आहे याचा विचार करावा. आणि इथे मी थांबते.